Now today's we are going to understand the optical isomerism in halogen derivative. In the last lecture we have completed the methods of preparation of the alkyl halides and methods of preparation of the aryl halide by the substitution reaction. And what do we mean by the halogen derivative? Generally it is represented by the Rx or ARX. Rx means alkyl halide, ARX means aryl halide. These are the halogen derivative. आता आपल्याला ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं काय बघायचं आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ह्या हेडिंग खाली हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला रिएक्शनचा पार्ट बघायचा आहे. बघा, ऑप्टिकल आयसोमेरिझम 11th मध्ये आपण पाहिलेला आहे व्हॉट आयसोमेरिझम और आयसोमर, त्याचे क्लासिफिकेशन्स वगैरे आपण पाहिलेले आहे. Isomerism means what? The compound having same molecular formula but a different structural formula is called as isomer and their phenomena is called as isomerism. आणि त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे, ते आता आपण रिपीट करत नाही. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे या आयसोमेरिझम मध्ये. मग आपल्याला त्याच्यामध्ये माहिती आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पुन्हा 4 पार्ट पडतात: चेन आयसोमेरिझम, पोझिशनल आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. त्यातला एक महत्त्वाचा आपल्याला ह्या हेडिंगसाठी लागणार, या ऑप्टिकल आयसोमेरिझम शिकण्यासाठी आवश्यक घटक फक्त त्यातला आपण बघणार आहे. त्यामध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम एक आहे. आयसोमेरिझम मधलं मेन क्लासिफिकेशन मध्ये एक पार्ट आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि स्टेरिओ आयसोमेरिझमचे 2 पुन्हा प्रकार पडतात. एक आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल मध्ये आपण पाहिलेला आहे सिस आणि ट्रान्स हे 2. तर त्या स्टेरिओ आयसोमेरिझम मधला ऑप्टिकल आयसोमेरिझम जो आहे तो आपल्याला ह्या टॉपिकच्या किंवा ह्या पॉइंटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आता आयसोमेरिझमचं डेफिनेशन तुमच्या लक्षात आले. सेम मोलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula is called as isomer and their phenomena is called as isomerism. आता स्टेरिओ आयसोमेरिझम means what? स्टेरिओ आयसोमेरिझम, बघा शब्द आयसोमेरिझम आहेत, याचाच अर्थ काय, मोलिक्युलर फॉर्म्युला सेम पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा. मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा कशामुळे, तर एक शब्द ह्या स्टेरिओ आयसोमेरिझमच्या डेफिनेशन मध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. तर due to the spatial arrangement of atoms or groups. Definition कशा बघा, it is also one type of the isomerism. Isomerism means what? It is also same molecular formula but different structural formula. Structural formula is different due to the presence of spatial arrangement of the atom or groups in given molecule. That is called as the stereoisomerism. आणि मग त्या स्टेरिओआयसोमेरिझम मधला दुसरा क्लासिफिकेशन आहे, त्याचाच एक वेगवेगळा भाग आहे. स्टेरिओआयसोमेरिझमचे 2 प्रकार आहेत, एक जॉमेट्रिकल आणि दुसरा ऑप्टिकल. त्यातला आपल्याला ऑप्टिकल शिकायचं आहे, जॉमेट्रिकल इथं आता सध्या आवश्यक नाही. देन व्हॉट इज मीन बाय दी ऑप्टिकल आयसोमेरिझम? तर ऑप्टिकल आयसोमेरिझमचे डेफिनेशन काय आहे? इट इज वन टाइप ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम, कारण तो स्टेरिओ आयसोमेरिझमचाच एक प्रकार आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम काय सांगतं? सेम मोलेक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज डिफरंट ड्यू टू दी स्पेशल अरेंजमेंट. आणि मग ऑप्टिकल आयसोमेरिझम काय सांगतं की हा स्टेरिओ आयसोमेरिझम आहे, म्हणजे काय स्पेशल अरेंजमेंट आहे. मात्र स्पेशल अरेंजमेंट म्हणजे काय, तर it is one type of the stereoisomerism having same molecular formula but different structural formula. Structural formula is different due to the spatial arrangement of the atom or group. कुठं आहे मात्र? around the chiral atom. around the chiral carbon atom म्हटलं तरी आणखी योग्य.
बघा स्टेरिओआयसोमेरिझम काय सांगितलं आपल्याला, काय मध्ये स्पेशालिटी, तर ऍटम ग्रुपची अरेंजमेंट स्पेशल आहे. त्याचा प्रकार कोणता आला दुसरा, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम. देन व्हॉट डू मीन बाय द ऑप्टिकल आयसोमेरिझम, इट इज वन टाइप ऑफ द स्टेरिओआयसोमेरिझम having or which contains the spatial arrangement of the atoms of group around the chiral carbon atom. म्हणजे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं, त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि कार्बनच्या अराउंड जे ऍटम आणि ग्रुप आहेत त्यांची अरेंजमेंट कशी असते, स्पेशल. मात्र तो कार्बन कसा आहे, पुन्हा इथे एक नवीन डेफिनेशन येते, तर कायरल आहे. इथे लक्षात बघा, पुन्हा एकदा अंडरस्टँड करा. व्हॉट यू मीन बाय द ऑप्टिकल आयसोमेरिझम, इट इज वन टाइप ऑफ द स्टेरिओआयसोमेरिझम containing and spatial arrangement of the atom and group around the chiral carbon atom. आता कायरल कार्बन ऍटमच्या अराउंडला, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्स किती आहे, 4. तर कार्बनच्या चारही व्हॅलेन्सला जो काय व्हॅलेन्सी ज्या सॅटिस्फाईड झालेल्या आहेत ऍटम आणि ग्रुपने, त्यांची अरेंजमेंट कशी आहे, तर स्पेशल. तर कायरल कार्बन म्हणजे काय, तर बघूया आपण. कायरल किंवा त्याला आपण असिमेट्रिक कार्बन म्हणणार आहे. कायरल मीन्स असिमेट्रिक कार्बन ऍटम. जनरली जर स्ट्रक्चरच काढायचं म्हटलं तर बघा ए बी सी डी, याच्यावर तुमच्या काय लक्षात येते बघा. हा कोण आहे, मात्र कार्बन आहे. The valence of carbon is a 4. All the 4 valence of the carbon are satisfied by the 4 different atom or groups. A, B, C, D. चारीचे चारी कसे आहेत, वेगळे आहेत. कार्बनच्या चारही व्हॅलेन्सी वेगळ्या ऍटमनी ग्रुपनी जर सॅटिस्फाईड झाला असेल तर त्या कार्बनला कसला कार्बन म्हणायचा, कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन. एक मार्कला डेफिनेशन येऊ शकते. All the 4 valence of the carbon is satisfied by the 4 different atoms or groups. That is called as the chiral carbon. आता पुन्हा डेफिनेशन कडे या. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर इट इज अ स्टेरिओ आयसोमेरिझम containing a spatial arrangement of the atoms or groups. बघा, स्पेशल अरेंजमेंट atoms or groups around the chiral carbon. कुठल्या मोलेक्युल मधल्या कायरल कार्बनच्या बाजूचे जे काय बॉन्ड्स असतील किंवा ऍटम्स आणि ग्रुप्स असतील त्यांची अरेंजमेंट कशी आहे, तर स्पेशल आहे. पुढे आपण गेल्यानंतर आणखी त्याचे डिटेल्स व्यवस्थित लक्षात येईल. त्याला काय म्हणायचं आहे, तर आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता पुढे पार्ट आलेला आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. येते लक्षात. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा घटक शिकताना आपल्याला काही बघा, हे डेफिनेशन लक्षात ठेवा. कायरल म्हणजेच असिमेट्रिक कार्बनची कार्बन, ऑल द 4 व्हॅलेन्स ऑफ द कार्बन आर सॅटिस्फाईड बाय द डिफरंट ॲटम्स ऑन ग्रुप्स. इथे बघा, ए वेगळा आहे, बी वेगळा, सी वेगळा, डी वेगळा आहे. असं काय का बघा, ए ए, तर हा कायरल होणार नाही, कारण ए ए 2 सेम व्हॅलेन्सी झाले. येते लक्षात. आता आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा घटक शिकूया. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी घटक शिकताना आपल्याला पहिल्यांदा 1-2-3 डेफिनेशन्स आपल्याला बघायचे आहेत. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकण्यासाठी ऑर्डिनरी लाईट म्हणजेच आपली सिंपल लाईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड oscillated in all possible planes. येते ना सर. ऑर्डिनरी लाईट सिंपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट असते, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असते, आणि विच इज व्हायब्रेटेड इन ऑल पॉसिबल प्लेन्स. दॅट इज कॉल्ड एज दी ऑर्डिनरी लाईट. आता ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकताना आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट पाहिजे. ऑर्डिनरी लाईट म्हणजे अशी बघा, डायग्रामॅटिकली बघायला गेलं तर हा जर सोर्स असेल तर इट इज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे ती, ऑसिलेटेड और व्हायब्रेटेड इन ऑल पॉसिबल प्लेन. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पोहोचू शकते, व्हायब्रेट होते. मात्र लक्षात ठेवा, ऑर्डिनरी लाईट मध्ये 2 घटक महत्वाचे आहेत,
इलेक्ट्रिकल फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रिकल फील्ड पण असते आणि मॅग्नेटिक फील्ड. फिजिक्स मध्ये तुम्ही डिटेल्स ते पाहिलेलं आहे. आपल्याला लाईट कशी पाहिजे हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकताना, तर शब्द बघा कसा आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट. बघा व्हॉट इज मीन बाय प्लेन पोलराइज्ड लाईट, डायग्रामॅटिकली बघूया आपण. सपोज ही आपली ऑर्डिनरी लाईट आहे की ती ऑल पॉसिबल प्लेन मध्ये ऑसिलेट होते, व्हायब्रेट होत असते. when this ordinary light is passing through Nicol prism, light is merged out and vibrated only सिंगल प्लेन, व्हायब्रेटेड ओनली. बघा एकाच प्लेन मध्ये जर ती व्हायब्रेट होत असेल तर त्या लाईटला काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन एकाच प्लेन मध्ये, बघा ऑर्डिनरी लाईट एकाच प्लेन मध्ये का बघा सगळीकडे जिथं जिथं पॉसिबल प्लेन जे आहे तिथे तिथे ती व्हायब्रेट होत असते. पण तीच ऑर्डिनरी लाईट व्हेन पासिंग थ्रू द निकोल प्रिझम, लाईट इज मर्ज्ड आउट अँड व्हायब्रेटेड ओनली सिंगल प्लेन. Such a type of the light is called as plane polarized light. आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा घटक शिकताना आपल्याला ही लाईट पाहिजे. लक्षात ठेवा, प्लेन पोलराइज्ड लाईट. आतापर्यंत आपण काय काय शिकलो बघा, पुन्हा एकदा रिवाइज. आयसोमेरिझम, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula is called as isomer and their phenomena is called as isomerism. आयसोमेरिझमचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आहेत. त्यामधलं एक आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझम फर्दर क्लासिफाइड इनटू टू पार्ट्स, जिओमेट्रिकल अँड ऑप्टिकल. त्यातला आपल्याला ऑप्टिकल शिकायचं आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम आला की शब्द लक्षात ठेवायचा, कायरल कार्बन. त्याला आपण आता काय म्हटलं, असिमेट्रिक कार्बन. असिमेट्रिक कार्बन. आणि असिमेट्रिक कार्बनला जे ऍटम्स चार वेगळे पाहिजे. असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय आलं की असा कार्बन त्याच्या चारही बाजूला वेगळे ऍटम ग्रुप आहे आणि त्यांची अरेंजमेंट कशी असते, स्पेशल असते. त्याला काय म्हटलेलं आपण, ऑप्टिकल आयसोमेरिझम. आणि आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शिकण्यासाठी आपल्याला दोन डेफिनेशन पाहिजे, ऑर्डिनरी लाईट आणि प्लेन, महत्वाचे प्लेन पोलराइज्ड लाईट. Ordinary light is passing through the Nicol prism. Light is merged out and vibrated only in a single plane is called as plane polarized light. लक्षात ठेवा, आपण एकदा हिंट म्हणून ऑप्टिकल आयसोमेरिझम शब्द आला किंवा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शब्द आला की त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कोण पाहिजे, असिमेट्रिक कार्बन. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हे बघूया आपण. डेफिनेशन डायग्रामॅटिकली आपण अंडरस्टँड करूया. काय डेफिनेशन सांगितलंय बघा, व्हेन प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे अशी बघा एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होणार. एरो दाखवतोय त्याच ठिकाणी फक्त काय आहे ते व्हायब्रेट होते. कसले ही, प्लेन पोलराइज्ड